मी वैशाली मेलगिरी. जे इव्हेंट्स व BR न्यूज प्रस्तुत संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. श्रोतेहो, आज दुर्गाष्टमी. आज आपण देवीच्या महागौरी या स्वरूपाचे पूजन करतो पहा. त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा उत्सव म्हणजे हा आपला नवरात्र उत्सव. स्त्री शक्तीची उपासना करणारा हा उत्सव. गेले 7 दिवस आपण जे इव्हेंट्स व BR न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या विशेष कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा परिचय करून घेतो आहोत. तर श्रोतेहो, आज आपण भेटणार आहोत नृत्याची उपासना करणाऱ्या सोलापुरातील प्रख्यात, नामवंत, प्रसिद्ध अशा कथ्थक नृत्यांगना सौ मनीषा जोशी मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. ज्यांनी आपल्या कथ्थक नृत्यातून सोलापूरच्या संस्कृतीमध्ये अगदी मोलाचं भरीव असं योगदान दिलेलं आहे, अशा सोलापूरच्या या कथ्थक नृत्यांगना आहेत. MA कथ्थक शिक्षण असलेल्या सौ मनीषा जोशी या नृत्य विशारद तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी PhDचा अभ्यासही देखील सुरू केलेला आहे. 32 वर्ष झाले अर्पित नृत्यालयाच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींना, शिष्यांना त्यांच्या शास्त्रोक्त असं प्रशिक्षण देत आहेत. सरस्वती शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणारी श्री सरस्वती मंदिर संस्था, या सरस्वती मंदिर संस्थेमध्ये पण त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अशा या नृत्यांगना आज आपल्यासोबत आहेत आणि आपण या संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी आज आपण संवाद साधत आहोत. मॅडम, सुरुवात करूयात आपण आपल्या मुलाखतीला. सुरुवातीला मॅडम, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठेपर्यंत झालं, कुठे झालं, हे जाणून घ्यावं असं वाटेल आम्हाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वप्रथम आज ज्या गोष्टीसाठी मला तुम्ही इथे बोलवले, माझ्या नृत्याच्या या सगळ्या प्रवासासाठी, त्या नृत्यातल्या माझ्या गुरु मनीषाताई साठे यांना स्मरण करते आणि आजची आपला संवाद सुरू करते. मला परत सांगायला आनंद होतोय की तुम्ही माझं लहानपण विचारलंय, बालपण विचारलंय आणि मूळची मी खरं तर माझा जन्म सोलापूरचा आहे आणि परत सगळं शिक्षण हे सातारला झालेलं आहे. माझं माहेर सातारा आहे आणि परत सगळ्या पुढच्या जो प्रवास लग्नानंतरचा आहे तो सोलापुरात झालेला आहे. त्यामुळे खूप आपल्याच घरी येऊन मी परत सगळं माझं नृत्याचा प्रवास केला असं सांगायला मला आनंद होतोय. साताऱ्यात प्रथम नृत्याचं शिक्षण नव्हतं. एकच ताई थोडे दिवस आली आणि तिनं माझ्या नृत्याच्या शिक्षणाला सुरुवात केली. कारण घरात खूप छान वातावरण होतं संगीताचं. माझी आई आणि वडील गाणारे होते, आजी कीर्तन करत होती, आजोबा तबला वाजवायचे. तर हे सगळं खूप छान संगीताचं वातावरण असल्यामुळे साहजिकच, आणि आईची जी नृत्याची आवड होती तिला शिकायला मिळालं नव्हतं, त्यामुळे ती माझ्यावर पाहिली आणि त्यातून तिनं खरंच जिथे जिथे मला शिक्षण मिळेल तिथे तिथे तिनं मला नेलं सातारून. मी पुण्याला शिकले, मी कोल्हापूरला शिकले, मी सोलापुरात येऊन शिकले आणि साधारण 1993 साली म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला, रिद्धीचा. त्याच्यानंतर मी माझ्या गुरु सध्याच्या पंडित मनीषाताई साठेंकडे नृत्याला शिकायला सुरुवात केली आणि पहिली पार्टी कोरी करून सगळा प्रवास ताईंनी सुरुवात करायला सांगितला नृत्याचा आणि त्याप्रमाणे करून मी आजपर्यंत माझं नृत्याचं हे चालू आहे. लयबद्ध, तालबद्ध हालचालीच्या माध्यमातून भावनांची उत्कटता रसिकापर्यंत पोहोचवणारी एक समर्थ कला म्हणून आपण कथ्थक या नृत्याकडे पाहतो. मॅडम, आम्हाला कथ्थक या नृत्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. कथ्थक नृत्य हा प्रकार, तुम्ही लय आणि तालाचा जो उल्लेख केला तर त्याच्याविषयी मला सुरुवातीला असं सांगायला आवडेल की लय आणि ताल सगळ्यात आहे, चराचरात आहे, तीच आपल्या स्वतःत आहे आणि ती सगळ्या ह्या अभिजात ज्या कला आहेत त्या सगळ्यात लय ताल आहेत आणि या सगळ्या कला एकमेकांशी खूप जोडलेल्या आहेत. मग शास्त्रीय नृत्य परंपरा असं अनादिकालापासून ही नृत्य परंपरा चालू आहे. अगदी देवादिकांपासून शंकर आले, मग श्रीकृष्ण आले आणि मग पुढच्या सगळ्या काळात नृत्य आहे. पण आपल्याकडे मंदिर परंपरेतलं नृत्य आहे
भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात ह्या मंदिर परंपरेतनं नृत्याला जन्म झालेला आहे. तर उत्तर हिंदुस्थानातले जे कथेकरी होते ते देवळात पडवीत ओसरीवर असं सांगायचे की तो राम वनवासाला निघाला होता, सीता त्याच्याबरोबर होती आणि वनात गेल्यावर त्यांना म्हणजे बोलो सिया राम की जय. तर हे करता करता कथा सांगता सांगता त्या नृत्याचा जन्म झाला. कथन करे सो कथक कहावे. कथा सांगता सांगता ज्याचा जन्म झाला ते कथक. मग कथकमध्ये काय नाहीये तर कथकमध्ये सगळं आहे. आम्ही कथन करणारे असं म्हणतो तुम्ही एक कथक शिकलात तर तुम्ही सगळ्या कलांचा आस्वाद घ्याल. तुम्ही जगातल्या सगळ्या नृत्य प्रकारात त्याचा आस्वाद घेऊ शकाल. कारण तुम्हाला लय येते, तुम्ही बंटूचा बीट शिकताय तर तुम्ही कोळी पण करा, तुम्ही भांगडा पण करा, तुम्हाला येणार आहे. तुम्ही जाज करा, तुम्ही साल्सा करा, पण कारण तुमच्यात ती लय ताल भिडणार आहे. बरोबर आहे. यात अभिनय आहे तो खूप सहज सुलभ आणि सोपा आहे. कारण जसे आपण आता आहोत तसंच ते नृत्य आहे. तर मी समजायचं छान फुल भाषेची मर्यादा ओलांडून संवाद साधणारी ही एक कला आहे पण मॅडम. तुम्ही हेच करताना तुम्ही घरात जरी फुलं काढायला गेलात तरी तुम्ही त्याचा आनंद घेतच असता. त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करावंच लागतं. त्यामुळे इतकं छान सुंदर नृत्य कथक आहे. ते उत्तर हिंदुस्थानातनं आलेलं आहे. त्यामुळे भाषा हिंदी, ब्रजभाषा, अवधी भाषा चा प्रचार त्याच्यावर त्याचं हे आहे. आणि त्यात पदलालित्य आहे. पदलालित्य जे इतर सगळ्या नृत्य प्रकारात आहे, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी सगळ्यात असणार आहे. पण इथे तबला जे बोलतो ते शब्द पायातनं निघतात. तुम्ही धागे तिथे तर त्याच फोर्सने तुमचा पाय चालतो. त्यामुळे त्याचे एक जे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत कथक मधले, तर जसं तत्काळ म्हणजे पायाने आवाज काढणं तसं चक्री आहे. एका वेळी तुम्ही जवळजवळ 100 चक्री रियाजाने घेऊ शकता. वेगवान, गतिवान हे इतर कुठल्याही शैलीत नाहीये. तिसरी पढंत. पढंत म्हणजे जी रचना आपण करणार असतो ती रचना स्वतः आधी म्हणून दाखवली जाते. ता थई तथई आ थई तथई थई तथई तथई थई थई तत्ता. आता हे जर म्हणलं तर मला मागे येऊन ता थई तथई आ थई तथई थई तथई तथई थई थई तत्ता. तर ते म्हणल्यानंतर त्याच पद्धतीनं करणं. कारण जसं छान म्हणायला पाहिजे तसं सुंदर आपल्या शरीरातनं निघायला पाहिजे. त्यामुळे ही एकमेव शैली अशी आहे की ज्यात पढंत आहे, तत्कार आहे, चक्री आहे आणि सहज सुंदर अभिनय आहे. असं हे कथक सध्या आपल्याला माहिती आहे की बिरजू महाराजजींनी शिकवलेली आणि ही हिंदी चित्रपट सगळी नृत्य होत आहेत. आता मोहे रंग दो लाल किंवा काहे छेड छेडमुळे ही सगळी कथकच्या परंपरेतली गाणी आहेत. खूप छान मॅडम, खूप छान अशी माहिती याविषयी मिळाली. पहा मॅडम, अजून एक असं की म्हणजे कविता हा विषय असा असतो की वाचली की ती थोडा वेळ लागतो समजायला, पण त्याच कवितांच्या माध्यमातून बाबा बोरकर असतील, शांता शेळके यांच्या कविता घेऊन तुम्ही नृत्याविष्कार केलेला आहे. मग ही कल्पना सुचलीच कशी मुळात? खरं तर मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्या कला एकमेकांच्या हातात हात घालणं. एक नृत्य शिकायला गेलं की तुम्ही साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या सगळ्या कलांचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे आणि त्याच्या बरोबरच तुम्ही ते सगळं करणार आहात. पण सोलापुरातले पत्रकार श्री रजनीश जोशी आणि शोभा बोल्ली ह्या सगळ्यांच्या कल्पनेतनं तेव्हा आम्हाला बाबा बोरकरांच्या कवितांचा तो पहिला आम्ही कवितांचा कार्यक्रम केला. तो त्यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेला होता. आणि मग पुढे जेव्हा त्यातली सगळी आम्हाला कल्पना म्हणजे काय म्हणायचं फुलायला लागली कवितातनं की आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो. कारण कसंही असलं की कवितांची ओढ म्हणजे आपण साधं उदाहरण जर घेतलं तर काहे रोकत डगर प्यारे नंदलाल मोरे. तर आता का रे कृष्णा माझी वाट का अडवली, मी सरळ म्हणेन. पण त्याच्या मागे असं म्हणते मी एकदा पाण्याला निघाले होते आणि तुला माहितीये का त्या कृष्णाने माझी वाट अडवली. काहे रोकत डगर प्यारे.
पण त्याही मागे जाऊन काय होतं की एकदा मी एकटीच निघाले होते. माझी सासू घरी माझी वाट पाहत होती आणि नेमकं कृष्णाने वाट अडवली आणि माझी घागर फोडली. तर हे शब्दार्थ, भावार्थ, लक्षार्थ म्हणजे आपल्याला एका शब्दाने म्हणजे रोकत म्हणलं तर मी असा पण रस्ता रोखतेय, मी असा पण रस्ता रोखतेय, जायचं नाही म्हणून पण मी रस्ता. तर आपण नुसत्या रोकताला किती प्रकारांनी सांगू शकतो. तर कवितेत तर असंच आहे ना, एक कवितेच्या ओळी तुम्ही किती प्रकारे मला समजलेला अर्थ, तुम्हाला समजलेला अर्थ आणि तर ते आम्हाला खूप सुंदर आलं. आणि आमच्याबरोबर कायमच प्रशांत देशपांडे यांनी संगीताची बाजू खूप समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे आम्ही कविता रुंजुनल्या हा एक वेगळा प्रयोग पण केला होता की वेगवेगळ्या कवींच्या वेगवेगळ्या कविता घेतल्या आणि त्यातनं आपला जीवनपट दर्शवला होता. आणि या ह्याला कुठेही निवेदन नव्हतं, एका कवितेतनं दुसरी कविता असं उलगडत आम्ही एक वेगळा प्रयोग केला होता. आणि त्याची सुरुवात की आम्ही मगाशी मी जर तत्काराचा उल्लेख केला तर ते ताता आमच्याकडे साहित्य 3च शब्दाचं आहे कथकमधलं, ता, थै आणि तत्. तर याच्या अगणित व्हरायटी आम्ही केल्या आणि एका क्षणाला जाऊन ते थांबलेलं होतं. आणि तेव्हा असा शब्द आला की ते शब्द आहेत आणि मग आमच्या शरीरातनं ते शब्द उमटू लागले. तर अशी ती एक वेगळी कल्पना होती आणि त्याचे खूप छान प्रयोगही झाले. हो हो हो. आणि मॅडम फ्युजन नृत्य प्रकार हा काही प्रकार म्हणजे तो कोणता नृत्य प्रकार आहे? फ्युजन म्हणजे मिश्रण आहे, पण ते नेमकं कसं फ्युजन करणं म्हणजे मला असं वाटतं की एका परंपरेबरोबर दुसरी परंपरेला बरोबर घेऊन जाणं. ती खरं तर मिक्स अशी होणारच नाही, बरोबर आहे ना. तर आम्ही जे प्रयोग केले ते 2 वेगवेगळे आपल्याकडचे सध्याचा समर्थ वादक नागेश भोसेकर आणि विश्वविनायकचा तो सर्वे सर्वा ढोल ताशाचा. पण आमच्या दृष्टीनं तो प्रथमतः त्याचा तो तालवाद्याचा खूप मास्टर आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही पहिला जो प्रयोग केला तो जेंबे हे वाद्य आहे. तर त्याच्यावर आम्ही नृत्य केलेलं होतं की जेंबे वाद्यातनं त्यानं आमचे काही बोल काढलेले होते आणि फक्त ते वाद्य आणि आमचं नृत्य हा एक आम्ही वेगळा प्रयोग केलेला होता. आणि आत्ताच रिसेंट झालेला प्रयोग म्हणजे ढोलताशांवरचं नृत्य, जे आजपर्यंत कोणीही केलेलं नाही. ढोलताशा म्हटलं तर म्हणजे दरवर्षी त्याची विश्वविनायकची प्रॅक्टिस पाहून आलं की मला नेहमी वाटायचं की ह्याच्यावर आपण काहीतरी करूया. आणि ते स्वप्न म्हणजे मागच्या वर्षीच्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये मागच्या वर्षीच्या प्रॅक्टिसमध्ये ते आलं की आम्ही बसून त्यातले बोल काढले आणि तो प्रयोग केला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. सगळ्यात महत्वाचं असतं होतं की ऑडिटोरियम मध्ये एवढे मोठे ढोल वाजणं, लोकांना ते पेलेल का, आणि कारण तो आवाजच एवढा मोठा असतो पण तेही त्यानं इतकं सुंदर साऊंडचं मॅनेज केलेलं होतं की मोठे मोठे 3 ढोल आणि 6 ताशे आणि आम्ही 14 जणी नृत्य करणार होतो. तर असा एक अफलातून आमचा प्रयोग झाला आणि त्याला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. तर नवीन नवीन कथकच्या बरोबर करणं हे कायमच मला आव्हान वाटत अशासाठी होतं की सोलापुरात पहिल्यापासून कथक छान प्रकारे रुजावं. कारण कथकचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझ्या आयुष्याचं एक महत्वाचं ध्येय होतं. तर त्या दृष्टिकोनात मी पहिल्यांदा तुम्ही जसं म्हणला कवितांचा होता, आम्ही चित्र आणि नृत्य एक प्रयोग केला की रंगमंचावर पुष्कराज गोरंटला म्हणून आपल्याकडचा एक नामवंत चित्रकार आहे, त्याच्या चित्र प्रदर्शनात त्यांना हा प्रयोग केला होता की लाईव्ह चित्र चालू होती आणि आमचं नृत्य चालू होतं. पण कन्सेप्ट हीच होती की बिंदू रेषा आकार रंग आणि त्याच ह्यानं म्हणजे इथे पण निसर्ग चित्र चालू आहे, आम्ही पण निसर्ग चित्र काढतोय, त्यातलं डिझाईन संकल्पचित्र हे जे होतं ते पण आम्ही नृत्यातनं डिझाईन म्हणून केलं. तसा एक नृत्य आणि चित्र होता. नृत्य आणि योग हा तर मला असं वाटतं की खरंच आमचा एकमेव झालेला प्रयोग आहे, याचपर्यंत कोणी केलेला नाहीये. मंचावर लाईव्ह म्युझिक, लाईव्ह योगासनं आणि लाईव्ह नृत्य आणि हे सगळं शास्त्रीय अभिजाततेला धरून होतं. त्यातलं संगीत, त्यातलं साहित्य, त्यातले बीट्स हे सगळे आम्ही आपल्या भारतीय परंपरेला धरून केलेले होते. असा एक वेगळा प्रयोग
झालेला आहे. त्यामुळे खूप वेगळे वेगळे प्रयोग करत प्रवास चालू आहे आणि दरवेळी नव्याने काय. बरोबर आहे. खूप छान. खरंच ही कल्पनाच किती सुंदर आहे. योग एकीकडे चालतोय आणि नृत्य प्रकार एकीकडे होत आहेत. म्हणजे ही कल्पना सुचणं पण फार असं मला तर अफलातून आहे असं वाटतंय. पूर्ण सगळे प्रयोग केले, याच्याविषयी खूप लिखाण केलं. ज्यांच्या बरोबर प्रयोग केले त्यांच्या बरोबरचाही म्हणजे अभ्यास होताच. आणि प्रत्येक वेळी असं होतं की त्यातलं काहीतरी साम्यभेद दाखवणं, या दृष्टिकोनातूनच ते सगळे प्रयोग. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की मुलींना जेव्हा पालक लोक नृत्याच्या क्लासला घालतात तेव्हा फक्त परफॉर्मिंग म्हणजे त्यांनी नृत्य करणं हा एक विचार त्याच्याबरोबर त्यांचाच फक्त असतो. पण मला असं वाटतं की त्या आल्या तर त्यांना एक परिपूर्ण नृत्यांगना, परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून तयार करायला हे आमचं क्लासचं वातावरण, नृत्यालयातलं वातावरण आणि हे प्रयोग. तर जेव्हा आम्ही प्रयोग करतो तेव्हा ज्या परफॉर्मर असतात किंवा ज्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम करते, कारण नुसतंच परफॉर्मर व्हायचं नाहीये, तर आपण त्याच्या बरोबरीनं काय करू शकतो किंवा करिअर म्हणून पाहताना तुम्ही त्यात काय काय करू शकता. तुम्ही त्याचं कॉस्ट्युम डिझाईन करू शकताय, तुम्ही त्याचं नेपथ्य करू शकताय, तुम्ही संहिता लिहू शकताय, तुम्ही म्युझिक देऊ शकताय, तुम्ही त्याच्याविषयी वर्तमानपत्रातनं लिखाण करू शकताय. तर एका परफॉर्मरला ह्या सगळ्या बाजू, कॅमेरा तुम्हाला कसा हाताळायचा आहे, तुम्हाला शूटिंग त्याचं कसं, हे सगळं लाईट्सपासनं सगळं हे मुलींना कळायला पाहिजे. त्यामुळे हा जो नृत्यातला नुसतं नृत्य शिकवणं नाही, तर त्यांना सगळ्या बाजूंनी विचार देणं आणि सगळ्या कलांचा त्यात समावेश व्हावा. म्हणजे चित्रकला असो, शिल्पकला असो, साहित्य असो, तर असे वेगवेगळे प्रयोग करून सगळ्यांना सर्वसमावेशक असा तो विचार दरवर्षी केला. ओके मॅडम. पण नृत्य तर तुमची आवड आहेच आहे, तुमचं ते पॅशन आहेच आहे, पण त्याचबरोबर आणखीन कोणत्या कला तुम्हाला आवडतात? आता तर चित्रकलेचा तर उल्लेख झाला नक्कीच. नाही, लहानपणापासून मी काळजीचं चित्र पण भरपूर काढले आणि त्याच्याबरोबर गाण्याची पण आवड आहे, गाणं पण चालू आहे. कारण ह्या सगळ्यासाठी मला असं वाटतं की माझं जे नृत्याचं चालू आहे त्यासाठी मला या दोन्ही कला खूप साथ देतात. आणि जसा वेळ मिळेल, म्हणजे पूर्ण वेळ किंवा मी खूप वेळ त्याला देऊ शकत नाहीये, पण मी ते माझ्या आनंदासाठी तरी कायम करत राहिली आहे की मी चित्र काढते आणि मी गाणं पण शिकते. ओके मॅडम. पीक नृत्यालयाला आज 32 वर्ष झाली. बरं, त्या 32 वर्षांमध्ये या नृत्यालयाने अनेक नृत्यांगणा तयार केल्या असतील. मग अशा काही नृत्यांगणा आहेत का आज त्या तुमचं, म्हणजे तुम्ही गुरु म्हणून आज त्या नाव हे करत आहेत, म्हणजे कुठल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्या आज, अशा काही शिष्या तुमच्या? म्हणजे आता मोठ्या ज्या सगळ्या सिनियर मुली होत्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची नृत्यालय काढलेली आहेत आणि त्या सगळ्याचा इतका असा वेगळा आहे की त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. कोणी CA आहे, कोणी इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण त्या सगळ्या डान्स क्लास घेतात, म्हणजे स्वतः करतायत आणि त्या तिथे मुलींना शिकवतायत. फॅशन डिझायनिंग मधली माझी एक मुलगी होती, ती सध्या अमेरिकेत आहे आणि ती तिथे क्लासेस घेते आहे. त्याच्यानंतर नाशिक, बेंगलोर, पुणे, औरंगाबाद या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आता आमच्या मुली, अर्पित कथ्थक नृत्यालय कोल्हापूरला पण क्लास आहे. तर सगळ्या मुली पुढं तो वारसा चालू ठेवलेला आहे चांगल्यापैकी. आणि मला असं वाटतं की मुलींनी तयार होऊन पुढे हे तर काम करावंच. आणि सोलापुरात सुद्धा आत्ताची सध्याचा जो काही आमचा वर्ग आहे करणारा, तो पण खूप उत्साही आहे आणि खूप छान काम करतो. आता माझ्याकडे MA आणि अलंकारला सुद्धा मुली आहेत की ज्या पुढे जाऊन यातच करिअर करणार आहेत. माझी स्वतःची मुलगी माझ्याबरोबर पूर्ण वेळ आणि एक पाऊल पुढे सगळ्या विचारांनी करायला आणि सगळ्या ह्याची पुढची पिढी आहे. प्रीती ती माझ्याबरोबर काम करतीच आहे. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या नृत्याच्या ह्याच्यात फक्त नृत्य करिअर म्हणून तुम्ही करायचा विचार करता, पण सध्या असं म्हणतात की ह्याच्यावर काय आपल्याला तेवढं मिळतं का. तर पैसे मिळवणे हा हेतू ठेवून पहिल्यांदा जर सुरुवात केली तर खरोखर तुमच्या हातात काही येणार नाही. आपल्याला खूप काही द्यावं लागतं. त्याच्यासाठी ही साधना आहे कला ही, त्यामुळे त्याच्यासाठी खूप वर्ष तुम्हाला ती साधना करायला पाहिजे. तुमच्यातली चांगली ऊर्जा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला द्याल तेव्हा आपोआपच सगळं चांगलं तुमच्याकडे येणार आहे.
त्यामुळे त्याच्या मागे तुम्हाला पैसा आणि मान आणि हे सगळं येईल, पण पहिल्यांदा तुम्ही स्वतः आनंद घ्या आणि आनंद द्या, असा हा एक महत्त्वाचा हे असतो. त्यामुळे मुलींनी पालकांना नेहमी वाटतं की नाही मग ती इंजिनियर होणं, डॉक्टर होणं आणि या सगळ्या ह्याच्यात तर करिअर म्हणून ते आहेच आहे, पण तुम्हाला जेव्हा मानसिक शांतता हवी असते आणि एका विशिष्ट ह्याच्यावर गेल्यावर रिलॅक्स होणं हवं असतं, तर या सगळ्या कला तुम्हाला तो खूप आनंद देतात. नक्कीच मी नुसतं नृत्य असं म्हणणार नाही, पण गायन वादन नर्तन कुठलीही कला तुम्ही जोपासा, चित्र काढा, काही करा, पण नक्की त्या कलेचा आनंद नक्कीच घ्या. बरोबर आहे मॅडम. अर्पित नृत्यालयाच्या किती शाखा आहेत आणि बाहेरच्या गावी पण तुमचे वर्कशॉप होतात का? हो, आता ज्या मुली आहेत माझ्याकडे घेतात त्यांच्या इथे तर मी जाऊन वर्कशॉप घेतच आहे. मध्ये रत्नागिरीला गेले होते, बेंगलोरला पण गेले होते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण मुंबईच्या एका वर्गाने पण मला खास वर्कशॉप करायला बोलवलेलं होतं. तर असे वेगवेगळे चालू असतात. आणि सध्याचं एक खूप आनंदाची गोष्ट आहे की कलेच्या ह्याच्यातलं म्हणून मी सांगते की ज्या काही नर्तिका किंवा आता आम्ही ज्या काम करतोय तर त्यांच्या ह्याच्यात एका लेवलला असं असतं की आपण खूप देऊया एकमेकांना. त्यामुळे कुठेही स्पर्धा नाहीये, आपल्या आपल्या लेवलने आपलं आपलं काम चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काय, महाराष्ट्राबाहेर काय, दिल्लीपर्यंतच्या सगळ्या छान नर्तक आणि नर्तकींशी खूप छान मैत्री आहे, खूप छान कलेची देवाणघेवाण चालू आहे. आणि तो सध्या आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावरचा जो काही हे सगळं घडतंय याचा खूप आनंद आहे. असं म्हणतात की मॅडम सोलापूरला हे वृक्ष वातावरण आहे, सांस्कृतिक बाजू थोडीशी आपली कमी आहे असं म्हटलं जातं, पण मग यासाठी म्हणजे सोलापूरकरांनी किंवा आता जे कलावंत आहेत त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल? खरं तर आता करोना काळा म्हणून नाही, पण बाकी आपल्याकडे खूप इव्हेंट्स होत आहेत आणि खूप छान कार्यक्रम होतात. जे इव्हेंट्सचं पण आपण ऐकलेलं आहे की गेले 4-5 वर्षात त्यांनी अतिशय सुंदर मुलं काय, महिला काय, सगळ्या वर्गासाठी त्यांनी खूप सुरेख कार्यक्रम केलेलेच आहेत. आणि केल्याने होत आहे रे. ज्यांनी या कलेच्या क्षेत्रात आहेत त्यांनी प्रत्येकानेच आपलं स्वतःचं समाजासाठीचं असणारं काहीतरी ते द्यायला पाहिजे. आणि ते होणार, कारण सगळी चांगली लोक कलेच्या क्षेत्रातली काय चांगली लोकच आपल्या आजूबाजूला आहेत, तर नक्कीच त्यात पुढे जाणार. हो, वातावरण निराशेचा सूर आपण घ्यायचा नाही, आपण कायम सकारात्मकच बोलायचं. बघूयात. चालेल मॅडम. आता या आपल्या आज आपली अष्टमी आहे, अष्टमीच्या निमित्ताने आपला संवाद नवदुर्गांचा कार्यक्रम चालू आहे, विशेष कार्यक्रम BR न्यूज आणि जे इव्हेंट्स तर्फे. या निमित्ताने तुम्ही आपल्या स्त्री महिला प्रेक्षक वर्गांना कोणता संदेश द्याल? महिला महोत्सव आपल्याकडे व्हायचे पूर्वी, तर त्यात आम्ही हाच नवदुर्गा आणि जी अष्टावधानी किंवा तिच्या अष्टभुजात सगळी आयुध आणि सगळे तशी सध्याची ती अष्टावधानी आहे, ती कशात नाहीये. ती ऑफिसमध्ये पडतीये, ती घरकाम करतेय, ती अंतराळात जाते सगळे. तर सगळं झाडून पुसून पासून कुठपर्यंत पोहोचले. पण ह्या स्त्रीला स्वतःचं एक मन आहे, या स्त्रीला स्वतःचा एक अवकाश आहे. ती सगळी पदं चढत चालली आहे यशाच्या, पण कुठेतरी स्वतःच्या मनाला काही वेळा मुरड घालून पण त्या गोष्टी करते. तर हा जो अवकाश आहे तो स्वतःचा अवकाश स्त्रीनं कुठेतरी बघावा, मग थोडं मन मोकळं व्हावं. कारण जेव्हा आपल्या स्वतःतलं मन मोकळं होतं किंवा ती जी ऊर्जा आपल्यातली बाहेर पडते त्यांना आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. तर त्यासाठी परत आपण त्या ह्याच्याकडे की कुठली तरी कला जोपासा, कुठली तरी छान कार्यक्रमांचा आनंद घ्या. जे काही आपल्या सोलापुरात छान छान कार्यक्रम होतात तिथे तुम्ही आनंद घ्या. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं नक्कीच असं मला म्हणायला आवडेल की नृत्य ही शिका, तुम्ही आनंदात राहा. एक मात्र प्रेक्षक हो निश्चित लक्षात येते, पहा मॅडमकडे पाहून चिरतरुण कलावंत हा चिरतरुण असतो हे नक्की लक्षात येते. आणि मॅडमनी पण छान असा संदेश आपल्या सर्वांना दिलेला आहे. मॅडमचे मी जे इव्हेंट्स आणि BR न्यूज यांच्या वतीने आभार मानते. त्या इथे आल्या आणि आमच्या सर्वांशी मनमोकळा त्यांनी संवाद साधलेला आहे, त्याबद्दल मॅडम मी आपले आभार मानते. जे इव्हेंट्स आणि BR न्यूजचे मी पण आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.